इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी चुरशीने 74.71% असे मतदान झाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत दादा पाटील यांच्यात इस्लामपूर विधानसभेसाठी अटीतटीची लढाई झाली। इस्लामपूर शहरात 69% मतदान झालेलं आहे। आष्टा शहरात सरासरी 73% मतदान झाले। बागणी 72.17%, काकाची वाडी 78.30%, रोजावाडी 72.85%, कोरेगाव 80.15%, पेठ मतदारसंघात 74.19%, तुंग येथे 81.72%, दुधगाव 77%, कवठेपिराण 80%, समडोळी 76%, सावळवाडी 80%, माळवाडी 79%, मर्दवाडी 84%, मिरजवाडी 89%, कारंदवाडी 84%, पोखर्णी 86%, मौजे डिग्रज 78.29%, कसबे डिग्रज 73%, कामेरी 72%, गोटखिंडी 80%, वाळवा 70%, नागाव 84.1%, ढवळी 80%, शिगाव 78.5%, येडे निपाणी 90%, इस्लामपूर 69%, जुनेखेड 80%, नवेखेड 80%, बोरगाव 76%, गौंडवाडी 82%, ताकारी 68%, दुधारी 80%, किमगड 75.43%, रेठरे हरणाक्ष 76.84%, बेडरमाची 74.55%, नरसिंहपूर 74%, बिचूत 82%, शिरटे 80%, येडे मच्छिंद्र 76.83%, कोले 82%, साखराळे 77.68% अशा टक्केवारीमध्ये मतदान झालेले आहे। तसेच या मतदानामध्ये महिलांचा सगळ्यात जास्त समावेश पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे या महिलांचा म्हणजेच लाडक्या बहिणींचा कौल नेमका कुणाच्या बाजूने होता हे आपल्याला येत्या निकाला दिवशीच कळणार आहे। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ही अटीतटीची लढाई होत असल्याने 23 तारखेपर्यंत कोण बाजी मारणार याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे।